हाय नमस्कार, वेलकम टू हनीप्रियाज खजाना. हनीप्रिया खजानामध्ये आज आपण लंच बॉक्स रेसिपी बघणार आहोत. सकाळी उठता सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आज मुलांना डब्यात काय द्यायचं. तर लंच बॉक्ससाठी आज आपण तवा पनीर पुलावची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तवा पनीर पुलाव बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. यामध्ये 1 वाटी पनीरची पीसेस घालायचं आहे. इथे पनीरला लाईट असं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं लाईट असं पनीर फ्राय झाल्यानंतर हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. परत त्याच पॅनमध्ये 2 चम्मचपर्यंत बटर घालायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत जिरे हे थोडंसं परतवून घेणार आहोत. जिरे हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं लाईट असं यालासुद्धा इथे आपण परतवून घेणार आहोत. सोबतच यामध्ये 7 ते 8 काजू घालायचं आहे. थोडंसं हे सुद्धा परतवून घेऊ. पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील थोडंसं परतवून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. तर इथे मी 2 चम्मच शिमला मिरची, 2 चम्मचपर्यंत स्वीट कॉर्न, 2 चम्मच टमाटर आणि 2 हिरवी मिरच्या अशा पद्धतीने कट करून घालायचं आहे. जर तुमच्याकडे वाटाणे असेल, ओले वाटाणे, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये 2 चम्मचपर्यंत घालू शकता. भाज्या हे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत कमी गॅसवरती भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाज्या हे छान असं शिजलेले आहेत. यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मचपर्यंत लाल तिखट, अर्धा चम्मच धने पावडर, पाव चम्मच पेपर पावडर आणि पाव चम्मचपर्यंत चाट मसाला घालायचा आहे. हे सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करायचं आहे. हे मसाले करपू नये यासाठी मी इथे 2 ते 3 चम्मचपर्यंत पाणी घालत आहे आणि हे सगळे मसाले छान असं यामध्ये शिजवून घेणार आहोत. भाज्या आणि मसाले छान असं शिजवून घेतल्यानंतर यामध्ये 1 चम्मच कसुरी मेथी थोडंसं हाताने क्रश करून यामध्ये घालायचं आहे. सोबतच यामध्ये बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर आणि पाव चम्मचपर्यंत गरम मसाले घालून हे सगळे एकसारखं असं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण जे सुरुवातीला पनीर फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर 1 मिनिटापर्यंत हे मिक्स करून घेऊ. पनीरला यामध्ये छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 3 ते 4 वाटी भात घालायचा आहे. तवा पनीर पुलाव बनवताना भात एकदम मोकळा असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बासमती राईसचा पण वापर करून घेऊ शकता. सगळं भात यामध्ये एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे. तर इथे तवा पनीर पुलाव हे लंच बॉक्समध्ये जाण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने तवा पनीर पुलावची रेसिपी डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.